नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे सर्वचे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न नुसार घेत आहोत आणि मित्रांनो मुख्यतः हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला टेट एग्जाम 2025 साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न मध्ये जसे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबत आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो पूर्णपणे हा व्हिडिओ मराठी व्याकरणावरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे आणि संपूर्णपणे IBPS पॅटर्न नुसार घेतलेला आहे। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी शब्द दिला आहे पहा भार्या शब्द, तर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। आणि मित्रांनो नुकताच 27 मेला जो पेपर झालेला आहे पहा, त्याच धर्तीवरती म्हणजे जशाच तसा त्यामध्ये ज्या बेसिक म्हणजे ज्या पॅटर्नने प्रश्न विचारले होते आपण सेम प्रश्न याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 1, तर पत्नी हा जो आहे हा भार्याचा समानार्थी शब्द आहे। यामध्ये काही महत्त्वाचे अजून समानार्थी शब्द आहेत पहा, पत्नीसाठी कोणकोणते समानार्थाचे शब्द आहेत? बायको, कांता, दारा, सहचारी, जाया आणि भार्या हे पत्नीचे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर आहे पहा पती शब्दासाठी प्राणाधार, भर्ता, स्वामी आणि नवरा आणि पती हे जे आहेत हे पती शब्दासाठी आहेत। आणि कन्या या शब्दासाठी मुलगी, पुत्री, सुता, तनया आणि तनुजा हे त्यासाठी समानार्थी शब्द आहेत। आणि मित्रांनो असेच आपल्याला जर 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याचा देखील व्हिडिओ मी घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न दुसरा आहे, पागोटे या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे। पहा आपल्याला लिंग आणि वचन यावरती खूप वेळा प्रश्न IBPS ने विचारलेले आहेत। 27 मेला जो पेपर झाला त्यामध्ये असेच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते। पागोटे या शब्दाचे लिंग कोणतं आहे? तर या ठिकाणी हे लिंग असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, तर नपुसक लिंगी। यामध्ये पहा आपण काय म्हणू शकतो? ते पागोटे, ते पागोटे, ते म्हणजे काय? तर नपुसक लिंगी आलं आणि नपुसक लिंगी हे जे आहे हे ते पागोटे म्हणून येतं। मराठी एकाच अर्थाचे दोन शब्द 3 वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळत असतात। यामध्ये पहा रुमाल, तो रुमाल, तो म्हणजे काय? सरळ सरळ सांगायचं झालं तर तो म्हणजे असतो पहा पुल्लिंगी। ती म्हणजे काय असतं? ती म्हणजे असतं पहा स्त्रीलिंगी। आणि ते म्हणजे काय असतं? तर ते असतं पहा नपुसकलिंगी। म्हणजे तो रुमाल काय आहे? पुल्लिंगी आहे। ती पगडी म्हणजे ती स्त्रीलिंगी आहे आणि ते पागोटे म्हणजे ते काय आहे? नपुसकलिंगी आहे। ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, पुनीत या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे। पहा विरुद्धार्थी असलेला किंवा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे। कशाचा? पुनीत या शब्दाचा। तर पुनीत म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय होतंय? पुनीत, स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध हे जे आहेत तर हे एकच समानार्थाचे शब्द आहेत। पण या ठिकाणी आपल्याला विचारले की विरुद्धार्थी शब्दाचा, तर पुनीतचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा ऑप्शन क्रमांक बी, तर गलिच्छ, आपण त्याला गचाळ म्हणतो, गलिच्छ जे आहे हे शब्द होतो पहा विरुद्धार्थी शब्द पुनीतचा। पुनीत विरुद्धार्थी शब्द आहे गलिच्छ। या ठिकाणी पहा पुनीत, स्वच्छ, निर्मळ, शुद्ध हे जे आहेत हे समानार्थाचे शब्द आहेत। यामध्ये स्वच्छसाठी विरुद्धार्थी शब्द आहे अस्वच्छ, शुद्धसाठी आहे अशुद्ध, निर्मळसाठी आहे घाण आणि या ठिकाणी सुवास आहे, तर सुवासला लक्षात ठेवा कुवास म्हणून देखील विरुद्धार्थी शब्द आहे। योग्य क्रम काय होईल? ऑप्शन पर्याय क्रमांक बी। यानंतरचा प्रश्न आहे, प्रयोग ओळखायचा आहे। वाक्य काय आहे? सुनील चित्र रंगवतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोग जो आहे, प्रयोग देखील घटक परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या ठिकाणी प्रयोग जो आहे कोणता असणार आहे? सुनील चित्र रंगवतो, तर याचा प्रयोग होतो कर्तरी प्रयोग। ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असेल तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात आणि क्रियापद अकर्मक असल्यास त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात। या वाक्यामध्ये सुनील कोण आहे? तर सुनील कर्ता आहे। चित्र काय आहे? चित्र आहे कर्म आणि रंगवतो काय आहे? रंगावतो आहे क्रिया, म्हणजे त्या ठिकाणी ते क्रियापद आहे। आणि या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत आहे, म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 5 आहे, खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? संदीप निबंध लिहितो या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? या ठिकाणी पहा, आपण बॅक टू बॅक मित्रांनो 4था आणि 5वा प्रश्न प्रयोगावर मुद्दाम घेतलेला आहे, कारण प्रयोगावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर संदीप निबंध लिहितो याचा प्रयोग कोणता आहे? तर तो आहे कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, संदीप आहे कर्ता, निबंध आहे कर्म आणि लिहितो आहे क्रियापद. कर्त्याला क्रियापद प्रत्यय जो आहे तो नाही आणि कर्तरी प्रयोग क्रियापद कार्यानुसार बदलत असतं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो आहे हा नेहमी प्रथमांतच असतो व कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयामध्ये असू शकतं. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. या ठिकाणी काय आहे? वाक्य पहा, क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द म्हणजे डॅश होय. या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा जी आहे, फिलिंग द ब्लँक्स, रिकामी जागा भरायची आहे. तर व्याख्या काय आहे? क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द म्हणजे काय? तर तो शब्द असतो पहा कर्ता. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, क्रियापद काय असतं? क्रियापद, तर पहा कर्ता काय आहे? क्रियापदाने दर्शवलेली क्रिया सांगणारा शब्द तो असतो पहा कर्ता. यानंतर आहे क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण काय आहे? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो असतो क्रियाविशेषण. आणि या ठिकाणी कर्म आहे. तर कर्म म्हणजे काय आहे? तर क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कोणावरती घडते म्हणजे सोसणारा जो शब्द आहे तो आहे कर्म. या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, खाली दिलेल्या शब्दाचे लिंग बदलायचे आहे. पहा, रेडा, रेडा जो आहे तो कसा आहे? तर तो रेडा म्हणजे हे पुल्लिंगी आहे, पण आपल्याला काय विचारलं की लिंग बदलायचे म्हणजे त्याला नपुसक लिंगी स्त्रीलिंगी करायचं आहे. रेड्याचा स्त्रीलिंगी काय होतो? तर रेड्याचा स्त्रीलिंगी होतो ऑप्शन क्रमांक ई, तर महेश. महेश हा जो शब्द आहे महेश, तर हा रेड्याचा स्त्रीलिंगी असणारा शब्द आहे. पहा, रेडा या शब्दासाठी तो हे सर्वनाम उपयोगी पडतं. तो रेडा आणि तो जो शब्द आहे तो म्हणजे आहे कोण? पुल्लिंगी आणि याचं स्त्रीलिंगी आहे पहा महेश. जसं की गाय आणि बैल हे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आहेत. गाय आहे स्त्रीलिंगी आणि बैल आहे पहा पुल्लिंगी. आणि वासरू जे आहे ते नपुसकलिंगी आहे. म्हणजे काय? ते वासरू म्हणजे ते नपुसकलिंगी आहे. पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य पहा, भास्कर संकुचित विचारांचा आहे. या ठिकाणी संकुचित हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि आपल्याला संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? तर पहा, संकुचित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा ऑप्शन क्रमांक ई, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे व्यापक. व्यापक हा शब्द थोडासा महत्वाचा आहे. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? व्यापक. या ठिकाणी जो बुद्धिजीवी आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रमजीवी. अज्ञानी जो आहे तर त्याचा आहे पहा, अज्ञानीचा विरुद्धार्थी शब्द आहे ज्ञानी. यानंतर कोणता आहे? तर अडाणी जो आहे, अडाणी या शब्दाचा विरुद्धार्थी आहे शिकलेला आणि व्यापकचा आहे पहा संकुचित. पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे कोणतं वाक्य प्रकार आहे? तर हा जो आहे हे केवल वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, या ठिकाणी केवल वाक्याची आपण व्याख्या पाहूया. केवल वाक्य म्हणजे काय? तर या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असतं, म्हणून या वाक्याला शुद्ध वाक्य किंवा केवल वाक्य असं म्हणतात. यानंतर आहे पहा मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य कशाला म्हणतात? एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात, म्हणून त्याला मिश्र वाक्य म्हणतात. आणि यानंतर आहे तिसरं संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय आहे? दोन किंवा दोन पेक्षा जास्त केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, म्हणून त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अव्ययीभाव समासाचं उदाहरण ओळखायचं आहे. गैरशिस्त, वाडेहुडे, वंदनचंद्र, नर्मदा आणि कल्याण यांच्यापैकी आपल्याला अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर लगेच आपल्याला सांगता येईल, तर गैरशिस्त हा जो शब्द आहे हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. यामध्ये सर्वात पहिलं वाक्य आहे पहा, समास म्हणजे काय? तर संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला आहे आणि याचा अर्थ काय होतो? तर एकत्रित करणे. या ठिकाणी काय एकत्रित केलेलं आहे पहा, गैर आणि शिस्त. गैर आणि शिस्त हे एकत्र केलेलं आहे. या ठिकाणी समासाचे प्रकार कोणते कोणते आहेत? पहिला आहे अव्ययीभाव समास.
तर अव्ययभाव समास म्हणजे काय, तर पहिलं पद हे महत्वाचं असतं. तत्पुरुष समास यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पद महत्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पद महत्वाची नसून त्या पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, तो असतो बहुव्रीही समास. आणि या ठिकाणी अव्ययभाव समास जो आहे तो आहे गैरशिस्त. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, घरादारास व देशास पारखा झालेला, या ठिकाणी तारखा आलेला आहे पण शब्द इथं ओरिजिनल जो आहे तो आहे पहा पारखा. थोडीशी मिस्टेक आहे त्याबद्दल मी सॉरी. तर पहा, घरदारास व देशास पारखा झालेला या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. घरादारास व देशाला पारखा झालेला जो असतो तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक डी निर्वासित. निर्वासित म्हणजे काय, तर घरादारास पारखा झालेला. या ठिकाणी एक शब्द आहे पहा निराधार. तर निराधार म्हणजे काय आहे, तर कोणाचा आधार नसलेला. या ठिकाणी दरवेशी हा शब्द आहे. दरवेशी शब्द म्हणजे काय आहे, अस्वलांचा खेळ करणारा. त्यानंतर आहे मदारी. मदारी म्हणजे माकडांचा खेळ करणारा. हुतात्मा कोण असतो, की देशासाठी प्राण अर्पण केलेला तो असतो हुतात्मा. निर्वासित घरादाराला पारखा झालेला आणि निराधार कोणाचा आधार नसलेला. हे जे आहेत हे महत्वाचे शब्दसमूह आहेत. ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, काळ आपल्याला ओळखायचा आहे. तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ कोणता आहे, तो मुलगा खेळत आहे. आणि हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर पहा, खेळत आहे या संयुक्त क्रियापदून जी क्रिया आहे तर ती अपूर्ण झालेली समजून येते, म्हणजे ती क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. या ठिकाणी वर्तमान काळाचा उल्लेख केलेला आहे म्हणून आपण वर्तमान काळाचे 4 जे उपप्रकार आहेत ते पाहूया. पहिला आहे साधा वर्तमान काळ, दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखे आहे. पहा, या ठिकाणी घोडा, फळ, कागद, आंबा आणि पुस्तक. तर हे जे 5 शब्द आहेत किंवा हे जे 5 पर्याय आहेत त्यांच्यापैकी असा कोणता शब्द आहे की त्याचं एकवचन आणि अनेकवचन हे जे आहे हे सारखंच रूप आहे. आणि या ठिकाणी उत्तर काय होईल त्याचं, पर्याय क्रमांक सी. तर कागद हा जो शब्द आहे, पहा कागद, तर कागदाचं एकवचनी आणि अनेकवचनी हे कागदच असणार आहे. यामध्ये घोडा, घोड्याचं अनेकवचनी काय होतं, पहा घोडे होतं. फळ जे आहे फळाचं काय होतं, तर फळे होतं. आंबा जो आहे आंब्याचं अनेकवचनी आंबे होतं. आणि पुस्तक जे आहे तर पुस्तकाचं अनेकवचनी हे पुस्तके होतं. म्हणजे हे बाकीचे जे आहेत हे वचनानुसार बदलतात. एकवचन आणि अनेकवचन यांचे वेगवेगळे रूप आहेत, पण कागद या शब्दाला एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, केर कचऱ्याचे ढीग हा आशय खालीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो. पहा, केर कचऱ्याचे ढीग आपण त्याला सरळ सरळ एक तर उखंडा म्हणतो किंवा त्याला दुसरा शब्द आहे उकिरडा. उकिरड्याला शब्द आहे उखंडा. केर कचऱ्याचे ढीग म्हणजे उकिरडा. कारणा वाचून म्हणजे काय, तर कोणतंही कारण नसताना. उच्चाद म्हणजे काय, तर उच्चाद म्हणजे उपद्रव्य, एखाद्याला त्रास देणं. बेलगाम म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला लगाम नसलेला तो असतो बेलगाम. ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ऐजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे या म्हणीचा अर्थ आणि अजून एक आपल्याला खाली एक म्हण आहे की त्यांचा अर्थ दोन्हींचा जवळपास सारखा होतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ई. तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आणि ऐजीच्या जीवावर बायजी या दोन्ही म्हणींचा अर्थ सारखा आहे. यामध्ये पहा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय, तर द्यावायचं थोडं आणि त्याच्या बदल्यात घ्यायचं मात्र जास्त. उंदराला मांजर साक्षी म्हणजे काय, ज्याचा एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणं व्यर्थ आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे काय, भान नसल्यामुळे जवळच असलेली वस्तू आपण दूरवर शोधण्यासाठी जातो. आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे आणि परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देऊन टाकणे, त्याला म्हणतात हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजेच त्याला अजून एक काय म्हटलं जातं, तर आईजीच्या जीवावर बायजी उदार. ऑप्शन क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न. या 15 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्न सांगता आले याचे उत्तर मला कमेंट करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे 27 मे म्हणजे आजच्या दिवशी जी झालेली परीक्षा होती पहा टेटची, त्यामधीलच अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेतले होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओची जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्याला जाऊन आपण जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.